Good morning, students. Good morning. Very good morning. वेलकम टू श्री राज लक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स बेटा. बघा, थर्मोडायनेमिक्स हा टॉपिक आपण सुरू केलेला आहे. थर्मोडायनेमिक्सच्या लास्टच्या लेक्चरमध्ये आपण काही न्यूमेरिकल प्रॉब्लेम्स बघितलेले आहेत. ते न्यूमेरिकल प्रॉब्लेम्स कोणते होते? तर कॅल्क्युलेशन ऑफ एन्थाल्पी ऑफ रिॲक्शन फ्रॉम फ्रॉम स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशन, बरोबर. याच्या रिलेटेड काही न्यूमेरिकल प्रॉब्लेम बघितलेले आहेत. या लेक्चरचं आपलं जे हेडिंग आहे ते हेडिंग तुम्हाला बोर्डवरती दिसत आहे. काय हेडिंग आहे बघा? हेडिंग आहे बॉन्ड एन्थाल्पी अँड बॉन्ड एनर्जी. ओके, या ज्या काही डेफिनेशन्स आहेत, बॉन्ड एन्थाल्पी असेल किंवा बॉन्ड एनर्जी असेल, ही डेफिनेशन जर तुम्हाला करायची असेल तर काही कंडिशन्स आपल्याला माहित असणं गरजेचे आहे. कोणत्या कोणत्या कंडिशन्स आहेत ते पहिल्यांदा आपण बघूया. इथे हेडिंग लिहा कंडिशन्स. या कंडिशन्स आपल्याला का माहित पाहिजे? कारण जेव्हा डेफिनेशन आपण याची करणार आहे तेव्हा या कंडिशनला आपण डेफिनेशन मध्ये सुद्धा लिहिणार आहे. पहिली कंडिशन काय आहे बघा, इथं मी असं लिहिणार आहे, दिस कन्सेप्ट इज ऍप्लिकेबल ओनली फॉर gaseous molecules containing only covalent bond. ही खूप महत्वाची कंडिशन आहे. ही कंडिशन तुमच्या स्टेट बोर्डच्या बुक मध्ये दिलेली नाही, पण आपल्याला हे माहित पाहिजे. काय कंडिशन सांगते बघा? कन्सेप्ट कोणासाठी ऍप्लिकेबल असणार आहे? तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे गॅसियस मॉलिक्युल्स. जो तुमचा मॉलिक्यूल आहे तो मॉलिक्यूल कोणत्या स्टेटमध्ये पाहिजे? गॅसियस स्टेटमध्ये पाहिजे. आपल्याला माहित आहे सबस्टन्सच्या 3 मेन स्टेट असतात, सॉलिड, लिक्विड अँड गॅस. पैकी आपल्याला जेव्हा बॉन्ड एन्थाल्पीची डेफिनेशन करायची आहे तेव्हा मॉलिक्यूल हा ऑलवेज गॅसियस स्टेट मध्येच प्रेझेंट पाहिजे. म्हणजे डेफिनेशन करत असताना गॅसेस हा शब्द त्या डेफिनेशन मध्ये यायलाच पाहिजे. कंटेनिंग, की ज्याच्यामध्ये कुणाचा समावेश असणार आहे? ओनली कोव्हॅलंट बॉन्ड्स. म्हणजे मॉलिक्यूलची स्टेट माहित पाहिजे, गॅसियस पाहिजे, आणि या मॉलिक्यूल मध्ये कोव्हॅलंट बॉन्ड प्रेझेंट पाहिजे. आता कोव्हॅलंट बॉन्ड म्हणजे काय? तर एक असा केमिकल बॉन्ड की जो शेअरिंग पासून तयार होणार आहे. म्हणजे फॉर्म्ड बाय शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन्स. हे सगळ्यांना माहित आहे. आपण कोव्हॅलंट बॉन्डिंग मध्ये ते सांगितलंय की जो बॉन्ड शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉनच्या माध्यमातून तयार केला जातो त्या बॉन्डला कोव्हॅलंट बॉन्ड म्हणतात. आणि मग या कोव्हॅलंट बॉन्डचे परत 2 टाइप आहेत. पहिला जो टाइप आहे तो म्हणजे पोलर, आणि दुसरा जो टाइप आहे तो म्हणजे नॉन पोलर. म्हणजे काय? तर पोलर कोव्हॅलंट बॉन्ड आणि नॉन पोलर कोव्हॅलंट बॉन्ड. मग ही डेफिनेशन कोणत्या टाइपच्या बॉन्ड साठी आहे? तर तुमचा टाइप कोणताही असू दे, पोलर असू दे किंवा नॉन पोलर असू दे, तुम्ही बॉन्ड एन्थाल्पीची डेफिनेशन पोलर कोव्हॅलंट बॉन्ड साठी सुद्धा करायची आणि नॉन पोलर साठी सुद्धा करायची. म्हणजे ही कंडिशन आहे. 2च महत्वाच्या कंडिशन्स आहेत. काय असणार आहे? सॉरी, पहिला एक आता इथे कंडिशन सांगितली काय, तर मॉलिक्यूलची स्टेट गॅसियस स्टेट पाहिजे आणि त्या मॉलिक्युल्स मध्ये कोव्हॅलंट बॉन्ड पाहिजे, बरोबर. ही तुमची पहिली कंडिशन आहे असं मी इथे लिहितो. आता दुसरी कंडिशन आहे बघा, काय आहे? बॉन्ड एन्थाल्पी always defined for 1 mole gaseous molecules. कारण कसं असतं, आपल्याला बॉन्ड एन्थाल्पी जर कंपेअर करायचे असतील, जसं की तुम्हाला नायट्रोजनची बॉन्ड एन्थाल्पी आणि हायड्रोजनची बॉन्ड एन्थाल्पी कंपेअर करायची असेल, काय करायची असेल बाळांनो? कंपेअर, तुलना करायची असेल, तर या दोघांच्या बॉन्ड एन्थाल्पीला जेव्हा आपण तुलना करतो तेव्हा दोघांची जी अमाऊंट आहे ते आपण किती घेणार आहे? 1 मोल. म्हणजे नायट्रोजन पण 1 मोल पाहिजे, हायड्रोजन पण 1 मोल पाहिजे. अशा सिच्युएशन मध्ये आपण बॉन्ड एन्थाल्पीची डेफिनेशन करायची आहे. मग डेफिनेशन मध्ये तर 3 महत्वाचे शब्द येणार आहेत. पहिला म्हणजे 1 मोल गॅसियस मॉलिक्यूल आणि त्याच्यामध्ये कोव्हॅलंट बॉन्ड. कुठले कुठले शब्द सांगा? 1 मोल
गॅसियस मॉलिक्यूल आणि कोव्हॅलंट बॉन्ड, हे तीन आपल्यासाठी वर्ड खूप महत्वाचे आहेत बॉन्ड एन्थॅल्पीची डेफिनेशन करत असताना. मग पहिल्यांदा आपण काय असतं बॉन्ड एन्थॅल्पी ते बघूया. ठीक आहे, पहिला हे लिहून घ्या. हा, आता ऍक्च्युली कंडिशन्स आपण बघितल्या. आता कन्सेप्ट कडे जाऊया की बॉन्ड एन्थॅल्पी ही कन्सेप्ट काय आहे. ओके, तर एक बघा, आपल्याकडे एक जनरल केमिकल रिएक्शन आहे. तर पहिल्यांदा मी लिहितो कन्सेप्ट. काय कन्सेप्ट आहे बघा, एक जनरल केमिकल रिएक्शन आहे A2 गॅस प्लस B2 गॅस, इट गिव्स प्रोडक्ट असणार आहे 2 टाइम्स ऑफ AB गॅस, बरोबर का. हे एक केमिकल रिएक्शन आहे आणि या केमिकल रिएक्शन मध्ये आपल्याला माहित आहे A2 आणि B2 हे रिएक्टंट आहेत, ते त्यांच्या गॅसियस स्टेट मध्ये प्रेझेंट आहेत आणि त्यांचे आपण 1 मोल यूज केलेले आहेत. म्हणजे आपली कंडिशन कंप्लीट आहे. असं समजायचं की A आणि B मध्ये जो बॉन्ड तयार झालेला आहे तो कोव्हॅलंटच असणार आहे. आणि हे पण सांगू शकतो दोन सारख्या ऍटम मधला बॉन्ड म्हणजे कोव्हॅलंट आणि दोन वेगवेगळ्या बॉन्ड मधला सुद्धा कोव्हॅलंट. फक्त पोलर आणि नॉन पोलरचा अर्थ आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. मग A2 हा जो मॉलिक्यूल आहे तो मी A' असं लिहू शकतो का, आणि याची क्वांटिटी आपण किती घेतलेली आहे 1 मोल, आणि हा पदार्थ गॅसियस स्टेट मध्ये असणार आहे. B2 कसा असणार B' गॅसियस स्टेट मध्ये, याची पण क्वांटिटी आपण किती घेतलेली आहे 1 मोल. आता जेव्हा केमिकल रिएक्शन मध्ये तुम्हाला प्रोडक्ट मिळणार आहे, रिएक्टंट रिएक्ट होणार आणि प्रोडक्ट तयार होणार, तेव्हा बॉन्डचं ब्रेकिंग आणि बॉन्डचं फॉर्मेशन हे कंटिन्युअसली सुरू असतं. म्हणजे बॉन्ड ब्रेकिंग कोणामधून होणार, फ्रॉम रिएक्टंट. म्हणजे जे रिएक्टंट मॉलिक्युल्स आहेत त्यांच्यामधले हे बॉन्ड काय होतात, ब्रेक होतात. म्हणजे ए आणि ए मधला बॉन्ड, बी आणि बी मधला बॉन्ड काय होणार आहे, ब्रेक होणार आहे. म्हणजे रिएक्टंट मधला बॉन्ड ब्रेक झाला आणि प्रोडक्ट मध्ये जर बॉन्ड तयार होत असेल, म्हणजे इथे लिहिणार मी फ्रॉम प्रोडक्ट, म्हणजे जो काय बॉन्ड तयार होणार आहे तो कुणामध्ये तयार होणार आहे, प्रोडक्ट मध्ये तयार होणार आहे. जर हे रिएक्टंट मधले बॉन्ड ब्रेक झाले तर आणि तरच तुम्हाला प्रोडक्ट मिळणार आहे, अन्यथा प्रोडक्ट मिळणार नाही. म्हणजे केमिकल रिएक्शन मध्ये तुमची पहिली स्टेप काय असणार आहे, तर या रिएक्टंट मधले बॉन्ड ब्रेक व्हायला पाहिजेत. आणि हे बॉन्ड ब्रेक करण्यासाठी तुम्हाला एनर्जी द्यावी लागते. इथं काही तुम्ही एनर्जी द्यावी लागते. म्हणजे जेव्हा आपल्याला केमिकल बॉन्ड ब्रेक करायचे असतात तेव्हा आपल्याला एनर्जी द्यावी लागते. आणि प्रोडक्ट्स मध्ये काय होणार आहे, एनर्जी बाहेर पडते. बाहेर पडतेला आपण शब्द वापरूया रिलीज्ड. म्हणजे जेव्हा प्रोडक्ट मध्ये बॉन्ड तयार होतो तेव्हा एनर्जी काय होते, बाहेर पडते. आणि जेव्हा रिएक्टंट मधला बॉन्ड तुटत असतो, ब्रेक होत असतो, तेव्हा आपल्याला एनर्जी द्यावी लागते. मग मला सांगा, जेव्हा रिएक्टंट मध्ये बॉन्ड ब्रेक होणार आहे तेव्हा आपण एनर्जी देणार आहे, आणि आपण एनर्जी देणार आहे म्हणून जी बॉन्ड एन्थाल्पी आहे, काय आहे, बॉन्ड एन्थाल्पी. ही बॉन्ड एन्थाल्पी कशी असणार आहे, ऑलवेज पॉझिटिव्ह असणार आहे. कशी असणार आहे, ऑलवेज पॉझिटिव्ह. म्हणजे हा एक पॉइंट आपल्याला माहित पाहिजे. बॉन्ड एन्थाल्पीची जी व्हॅल्यू असणार आहे ती ऑलवेज पॉझिटिव्ह. का पॉझिटिव्ह, कारण रिएक्टंट मधले जे बॉन्ड्स असतात ते आपल्याला पहिल्यांदा ब्रेक केले पाहिजेत, आणि ब्रेक करण्यासाठी आपण एनर्जी देणार आहे, आणि आपण एनर्जी दिली तर बॉन्ड एन्थाल्पी कशी असणार आहे, ऑलवेज पॉझिटिव्ह. मग हे कन्सेप्ट कुठून डेव्हलप झाली, तर रिएक्शन मधून डेव्हलप झालेले आहे. रिएक्शन मध्ये जे रिएक्टंट आहेत त्यांच्यामधले बॉन्ड ब्रेक व्हायला पाहिजेत, प्रोडक्ट मध्ये बॉन्ड तयार व्हायला पाहिजेत. मग हे जे बॉन्ड ब्रेकिंग असणार आहे त्या बॉन्ड ब्रेकिंगच्या व्हॅल्यूलाच आपण म्हणायचं बॉन्ड एन्थाल्पी. हे ऍक्च्युअली कन्सेप्टचं डेव्हलपमेंट आपण बघितलं. आता ऍक्च्युअली कन्सेप्ट आणि त्याची डेफिनेशन बघूया. ठीक आहे, पहिला ह्याचा स्क्रीनशॉट घ्या. हा, आता मी काय करणार आहे बघा, एक एक्झाम्पल देतो तुम्हाला. फॉर एक्झाम्पल आपल्याला डेफिनेशन करायचं बॉन्ड एन्थाल्पीची. काय डेफिनेशन करूया. म्हणजे पहिल्यांदा आपण काय बघितलं, तर पहिल्यांदा कंडिशन्स बघितल्या, त्याच्यानंतर काही कन्सेप्ट बघितली की बॉन्ड ब्रेक होतो तेव्हा एनर्जी द्यावी लागते, बॉन्ड तयार होत असतो तेव्हा एनर्जी बाहेर पडते, आणि बॉन्ड ब्रेक होण्यासाठी एनर्जी द्यावी लागते म्हणून ती एनर्जी कशी असणार आहे, पॉझिटिव्ह असणार आहे. आता बॉन्ड एन्थाल्पीचे डेफिनेशन करत असताना आपण काय करणार आहे, 1 मोल गॅसियस मॉलिक्यूल घेणार आहे. काय घेणार आहे, 1 मोल गॅसियस मॉलिक्यूल. यांच्यामध्ये काय कुठला बॉन्ड प्रेझेंट पाहिजे, तर यांच्यामध्ये कोव्हॅलंट बॉन्ड प्रेझेंट पाहिजे, बरोबर. मग फॉर एक्झाम्पल बघा, हायड्रोजन गॅस आहे, किती क्वांटिटी घेणार आपण त्याची,
1 मोल क्वांटिटी घेणार आहे, म्हणजे 1 मोल अमाऊंट मध्ये हायड्रोजन गॅस घेतलेला आहे, बरोबर. या हायड्रोजन गॅसचे रिप्रेझेंटेशन कसं असणार आहे, एच डॅश एच आणि इथं गॅस, याची क्वांटिटी सगळ्यांना माहित आहे 1 मोल. आता मग मला सांगा, हायड्रोजन गॅसचे जे मॉलिक्युल्स आहेत ते जर 1 मोल असतील, किती मोल असतील, 1 मोल, तर हायड्रोजनच्या एका मॉलिक्युल मध्ये एक कोव्हॅलंट बॉन्ड आपल्याला दिसतोय. काय दिसतोय, हायड्रोजनच्या एका सिंगल मॉलिक्युल मध्ये एक कोव्हॅलंट बॉन्ड आहे. 1 मोल मॉलिक्युल्स असतील तर कोव्हॅलंट बॉन्ड किती असतील, तर मी सांगणार 1 मोल कोव्हॅलंट बॉन्ड सुद्धा आहेत. 1 मोल कोव्हॅलंट बॉन्ड म्हणजे इथं आपण एका सिंगल कोव्हॅलंट बॉन्ड साठी अजिबात डिस्कशन करणार नाही. कोणाबद्दल डिस्कशन करणार आहे, 1 मोल कोव्हॅलंट बॉन्ड बद्दल डिस्कशन करणार आहे. आणि आपण काय करायचं आहे, तर या 1 मोल कोव्हॅलंट बॉन्डला ब्रेक करायचं आहे. आपल्याला काय करायचं आहे, ब्रेक करायचं आहे. आणि हे 1 मोल कोव्हॅलंट जर बॉन्ड ब्रेक झाले तर हायड्रोजन गॅस प्लस हायड्रोजन गॅस कशामध्ये कन्वर्ट झाला, ऍटम मध्ये कन्वर्ट झाला. कशामध्ये, ऍटम मध्ये. कोणता ऍटम, गॅसियस ऍटम, बरोबर का. म्हणजे काय केलं, 1 मोल गॅसियस मॉलिक्युलला त्याच्या गॅसियस ऍटम मध्ये कन्वर्ट करायचं असेल तर त्याच्यातले बॉन्ड ब्रेक केले पाहिजे. आणि ते बॉन्ड ब्रेक करण्यासाठी जी एनर्जी द्यावी लागते त्याच एनर्जीला आपण म्हणायचं बॉन्ड एन्थाल्पी. काय म्हणायचं, बॉन्ड एन्थाल्पी. परत एकदा मी रिपीट करतो, 1 मोल गॅसियस मॉलिक्यूल की ज्याच्यामध्ये कोव्हॅलंट बॉन्ड प्रेझेंट आहे. काय म्हणलो, 1 मोल गॅसियस मॉलिक्यूल की ज्याच्यामध्ये कोव्हॅलंट बॉन्ड प्रेझेंट आहे. अशा गॅसियस मॉलिक्यूलला त्याच्याच गॅसियस ऍटम मध्ये कन्वर्ट करायचं असेल तर हा बॉन्ड ब्रेक केला पाहिजे. आणि हा बॉन्ड ब्रेक करण्यासाठी जी एनर्जी द्यावी लागते त्या एनर्जीला आपण म्हणायचं बॉन्ड एन्थाल्पी. मग याची डेफिनेशन मी इथे एकाच बाजूला लिहितो. काय डेफिनेशन आहे बघा, द एन्थाल्पी चेंज, द एन्थाल्पी चेंज नेसेसरी म्हणजे गरजेचे आहे. कशासाठी, टू ब्रेक 1 मोल कोव्हॅलंट बॉन्ड्स, बरोबर का. टू ब्रेक 1 मोल कोव्हॅलंट बॉन्ड्स इन अ गॅसियस मोलेक्यूल, to form its gaseous atoms is called as bond enthalpy. यालाच आपण काय म्हणायचं, बॉन्ड एन्थाल्पी. कळलं नाही कळलं डेफिनेशन काय बघा. परत एकदा मी सांगतो, द एन्थाल्पी चेंज म्हणजे एन्थाल्पी मध्ये आलेला चेंज की जो आपण डेल्टा एच न रिप्रेझेंट करणार. आणि हा एन्थाल्पी चेंज जर स्टँडर्ड कंडिशनला असेल तर इथं डेल्टा एच नॉट लिहिलं पाहिजे, बरोबर. ओके सर, द एन्थाल्पी चेंज नेसेसरी गरजेचे आहे, आपल्याला रिक्वायर्ड आहे. कशासाठी, टू ब्रेक करण्यासाठी. काय, 1 मोल कोव्हॅलंट बॉन्ड्स, हे आपल्यासाठी इथं महत्वाचं आहे. 1 मोल कोव्हॅलंट बॉन्ड्स कुणामधले, गॅसियस मॉलिक्युल्स. कशासाठी, तर टू फॉर्म इट्स गॅसियस ऍटम्स, त्याला त्याच्या गॅसियस ऍटम मध्ये कन्वर्ट करायचं आहे. मग त्याच्या दरम्यान आपल्याला एनर्जी द्यावी लागते. ती जी एनर्जी आपण देतो, प्रोव्हाइड करतो, ती ऑलवेज पॉझिटिव्ह असणार आहे. त्यालाच तुम्ही म्हणायचं बॉन्ड एन्थाल्पी. आणि बॉन्ड ब्रेक करण्यासाठी एनर्जी द्यावी लागते म्हणून बॉन्ड एन्थाल्पी कशी असते, ऑलवेज पॉझिटिव्ह. म्हणजे इथं कुठं लिहितं मी, काय लिहितं, बॉन्ड एन्थाल्पी इज ऑलवेज पॉझिटिव्ह. कशी असणार ती, पॉझिटिव्ह. मग हायड्रोजन गॅसियस मॉलिक्यूल आहे. 1 मोल मॉलिक्युल्स घ्या, म्हणजे 1 मोल हायड्रोजनचे गॅसियस मॉलिक्युल्स घ्या की ज्याच्यामध्ये कोव्हॅलंट बॉन्ड आहे. तो बॉन्ड ब्रेक करण्याने त्याला हायड्रोजनच्या गॅसियस ऍटम मध्ये कन्वर्ट करा. तेव्हा तिथं एन्थाल्पी मधला जो काही चेंज आहे त्याची जी व्हॅल्यू आहे ते आहे 436.4 किलोजूल पर मोल. हे पॉझिटिव्ह मध्ये येणार कारण आपण आता बघितलंय बॉन्ड एन्थाल्पी कशी असते, ऑलवेज पॉझिटिव्ह असणार आहे. समजलं की नाही समजलं, ही तुमची बॉन्ड एन्थाल्पी असणार आहे. आता पहिला हे लिहून घ्यानंतर काही महत्वाचे पॉईंट मी तुम्हाला सांगणार आहे. हा, आता आपण काय केलं,
तर हायड्रोजनचा मॉलिक्यूल घेतलेला, हायड्रोजनचे 1 मोल मॉलिक्यूल. आता मी इथं काय करणार आहे, तर HCl चा मॉलिक्यूल घेणार आहे. कसा? HCl चा मॉलिक्यूल कसा असणार? H-Cl गॅस. आपण किती घेणार आहे? हे 1 मोल. मग मला सांगा 1 मोल HCl हायड्रोक्लोरिक ऍसिड ज्याला आपण म्हणतो, आणि HCl ची स्टँडर्ड स्टेट ही गॅस असते, नॉट लिक्विड. बऱ्याच विद्यार्थ्यांना वाटेल की सर HCl लिक्विड आहे. नाही, HCl ची स्टँडर्ड स्टेट ही गॅस असते. HCl लिक्विड कधी असतं, तर ते HCl पाण्यामध्ये जेव्हा डिझॉल्व्ह करून ठेवलं जातं तेव्हा ते HCl ची स्टेट असते लिक्विड. पण जेव्हा फक्त आणि फक्त HCl असणार आहे तेव्हा ते गॅसियस स्टेट मध्ये असणार आहे. म्हणजे ही त्याची स्टँडर्ड स्टेट आहे. आणि आपण HCl चे किती मॉलिक्यूल घेतलेले आहेत? 1 मोल गॅसियस मॉलिक्यूल, की ज्याच्यामध्ये 1 मोल कोव्हॅलंट बॉन्ड प्रेझेंट असतील. याला काय करायचं आहे? याला हायड्रोजन गॅस मध्ये म्हणजे आणि क्लोरीन गॅस मध्ये, हायड्रोजन गॅस आणि क्लोरीन गॅस मध्ये म्हणजे त्याच्याच गॅसियस ऍटम मध्ये काय करायचं आहे? कन्वर्ट करायचं आहे. त्याच्यासाठी काय करावं लागेल? तर त्याच्यासाठी हा बॉन्ड ब्रेक करावा लागणार आहे. आणि त्याच्यासाठी हा बॉन्ड ब्रेक करण्यासाठी जी एनर्जी द्यावी लागते त्या एनर्जीला आपण म्हणायचं बॉन्ड एन्थाल्पी. मग तुम्हाला प्रश्न पडला असेल सर, बॉन्ड एन्थाल्पीच्या डेफिनेशन मध्ये दोन जे म्हणजे जो मॉलिक्यूल आपण यूज करणार आहे त्या मॉलिक्यूल मधले जे दोन ऍटम्स असतील ते सेम पाहिजेत का डिफरंट पाहिजेत? तर ते सेम पण असू देत किंवा डिफरंट जरी असले तर चालतील. म्हणजे हायड्रोजनच्या बाबतीमध्ये HH हे दोन सारखे आयटम्स होते, इथं दोन वेगवेगळे आयटम्स आहेत. मग या दोघांमध्ये असलेला बॉन्ड म्हणजे हा पोलर असणार आहे. सॉरी हा कसा असणार आहे? नॉन पोलर. आणि इथला बॉन्ड कसा असणार आहे? पोलर. मग HCl मधला जो बॉन्ड ब्रेक करण्यासाठी जी एनर्जी लागते त्याला आपण म्हणायचं डेल्टा H0. इथं लिहिणार मी H-Cl. रिप्रेझेंटेशनचा तरीका बघा कसं लिहिलं जातंय. डेल्टा H0 HCl ची व्हॅल्यू आहे, तुम्हाला मी इथं व्हॅल्यू सांगतो. तर HCl ची व्हॅल्यू आहे 431. किती आहे? 431.9 किलो जूल पर मोल. आणि ती पॉझिटिव्ह मध्ये असणार. आणि याच्या अगोदर हायड्रोजन साठी आपण जी बघितली ती कशी होती? तर डेल्टा H0 हायड्रोजन साठी H-H असं लिहायचं, की जी 436 होती, ओके, किलो जूल पर मोल. म्हणजे हे ते रिप्रेझेंटेशनचा तरीका आहे. आणि आतापर्यंत जे दोन एक्झाम्पल आपण बघितलेले आहेत त्याच्यामध्ये मॉलिक्यूलची जी स्टेट होती ती डायअटॉमिक होती. कसला मॉलिक्यूल होता? डायअटॉमिक मॉलिक्यूल होता. बरोबर? डायअटॉमिक, सॉरी काय झाली? डायअटॉमिक. हा, आता याच्यामध्ये एक पॉइंट तुम्ही लक्षात ठेवा, मी नोटच्या रूपात लिहिणार आहे. काय बघा, इथं असं लिहितो, पहिला हे तुम्ही लिहून घेतलेलं असतील. बघा नोट काय आहे बघा. फॉर डायअटॉमिक मोलेक्यूल, फॉर डायअटॉमिक मॉलिक्यूल, एक डायअटॉमिक मॉलिक्यूल असेल तर त्याच्यासाठी बॉन्ड एन्थाल्पी and enthalpy of atomization is same. म्हणजे आपण एन्थाल्पी ऑफ ॲटोमायझेशनची डेफिनेशन आहे ती पण कशी करू शकतो? जशी बॉन्ड एन्थाल्पीची डेफिनेशन केलेली आहे तीच डेफिनेशन कोणाची असणार आहे? एन्थाल्पी ऑफ ॲटोमायझेशन. म्हणजे काय? हायड्रोजन मॉलिक्यूल आहे, गॅसियस स्टेट मध्ये आहे, याचं कन्व्हर्जन हायड्रोजन गॅसियस ऍटम मध्ये करायचं आहे. कशामध्ये करायचं आहे? ऍटम्स मध्ये. म्हणजे मोलेक्युलचं रूपांतर. बघा, मोलेक्युलचं रूपांतर कशामध्ये? तर ऍटम्स मध्ये. म्हणून तिथं नाव दिलं एन्थाल्पी ऑफ ॲटोमायझेशन. एन्थाल्पी ऑफ ॲटोमायझेशन म्हणजे मोलेक्युलचं रूपांतर ऍटम मध्ये करायचं असेल तर काय केलं पाहिजे? मोलेक्युल मधला बॉन्ड ब्रेक केला पाहिजे. मोलेक्युल मधला बॉन्ड ब्रेक केले की मोलेक्युल काय झाला? सेपरेट झाला. कशामध्ये? गॅसियस ऍटम्स मध्ये. म्हणजे इथं जी व्हॅल्यू असणार आहे याला तुम्ही काय म्हणता? बॉन्ड एन्थाल्पी, जे डेल्टा H0 H-H. बरोबर? याला तुम्ही एन्थाल्पी ऑफ ॲटोमायझेशन जरी म्हटलं तरी चालणार आहे. मग एन्थाल्पी ऑफ ॲटोमायझेशनची सर डेफिनेशन कशी लिहिणार आम्ही? द एन्थाल्पी चेंज नेसेसरी टू ब्रेक, बघा, द एन्थाल्पी चेंज नेसेसरी टू ब्रेक 1 मोल कोव्हॅलंट बॉन्ड्स इन अ गॅसियस मॉलिक्यूल टू प्रोड्यूस गॅसियस ॲटम्स इज कॉल्ड ॲज एन्थाल्पी ऑफ ॲटोमायझेशन. म्हणजे जी बॉन्ड एन्थाल्पीची डेफिनेशन आहे तीच एन्थाल्पी ऑफ ॲटोमायझेशनची डेफिनेशन असणार. कोणासाठी हे खूप महत्वाचं आहे. कोणासाठी? फॉर डायअटॉमिक मॉलिक्युल्स. हे अजिबात विसरायचं नाही. डायअटॉमिक मॉलिक्युल्स साठीच ही डेफिनेशन अप्लिकेबल आहे. म्हणजे मॉलिक्युल जर डायअटॉमिक स्टेट मध्ये असेल तर त्याच्यासाठी जी बॉन्ड एन्थाल्पीची जी डेफिनेशन तुम्ही केलेली आहे तीच डेफिनेशन त्याची एन्थाल्पी ऑफ ॲटोमायझेशन साठी असणार. बट इन केस ऑफ पॉलीॲटॉमिक मॉलिक्युल्स म्हणजे काय? तर एक असा मॉलिक्यूल की ज्याच्यामध्ये 2 किंवा 2 पेक्षा जास्त ऍटम्स इन्व्हॉल्व्ह असतील
तर त्या मॉलिक्युलला तुम्ही म्हणायचं पॉली अटॉमिक मॉलिक्युल्स. पॉली अटॉमिक मॉलिक्युल्सचं जरा एक्झाम्पल बघूया आणि पुढे जाऊया. पहिले हे लिहून घ्या. हा, याच्यानंतर एक ओळ सोडून तुम्ही असा एक सेंटेन्स लिहा माझ्यासोबत. इन केस ऑफ पॉलीअटॉमिक मॉलिक्युल्स, इन केस ऑफ पॉलीअटॉमिक मोलेक्युल्स, एव्हरी कोव्हॅलंट बॉन्ड, प्रत्येक कोव्हॅलंट बॉन्डला, एव्हरी कोव्हॅलंट बॉन्ड हॅज इट्स ओन व्हॅल्यू ऑफ, इट्स ओन व्हॅल्यू ऑफ बॉन्ड एन्थाल्पी. खूप म्हणजे खूप इम्पॉर्टंट सेंटेन्स आहे. काय सेंटेन्स आहे बघा. पॉलीअटॉमिक मॉलिक्युल असेल, पॉलीअटॉमिक मॉलिक्युल म्हणजे दोन पेक्षा जास्त ऍटम्स इन्व्हॉल्व असणारा मॉलिक्युल असा असेल तर प्रत्येक कोव्हॅलंट बॉन्ड मध्ये काय असणार आहे, त्याची स्वतःची काय असणार आहे, बॉन्ड एन्थाल्पीची व्हॅल्यू असणार आहे. फॉर एक्झाम्पल H2O, H2O हा गॅसियस स्टेट मध्ये आहे असं आपण सांगूया, म्हणजे वॉटरचे वेपर्स आहेत. वॉटरचे वेपर्स किती घेणार आहे आपण, 1 मोल घेणार आहे आणि यांच्यामध्ये कोव्हॅलंट बॉन्ड प्रेझेंट आहे. याला कशामध्ये कन्वर्ट करायचं आहे तर त्याच्या गॅसियस आयटम्स मध्ये. कोण कोण गॅसियस आयटम्स आहेत तर हायड्रोजनचे 2 गॅसियस आयटम्स आहेत प्लस ऑक्सिजनचा 1 गॅसियस आयटम आहे. तर या ठिकाणी जी काय बॉन्ड एन्थाल्पीची व्हॅल्यू असणार आहे डेल्टा एच नॉट, ती तुमची बॉन्ड एन्थाल्पीची व्हॅल्यू आपल्याला इथं लिहायची असते. पण हा मॉलिक्युल पॉलीअटॉमिक आहे. पॉलीअटॉमिक म्हणजे 2 पेक्षा जास्त आयटम्स इन्व्हॉल्व आहेत. तर पहिला काय करूया, याचं स्ट्रक्चर ड्रॉ करूया. कसं असणार, H-OH असेल का, H-OH. आणि H-OH मध्ये आपण किती मॉलिक्युल्स घेतलेले आहेत असे, 1 मोल गॅसियस मॉलिक्युल्स घेतलेले आणि हायड्रोजन आणि ऑक्सिजन मध्ये हा जो कोव्हॅलंट बॉन्ड आहे तो बॉन्ड आपल्याला ब्रेक करायचा आहे. जर ब्रेक केला तर हायड्रोजन गॅस प्लस ऑक्सिजन आणि OH ग्रुप येणार, बरोबर. म्हणजे मॉलिक्युलचं रिप्रेझेंटेशन कसं